स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आमचे बघा हे दोघं कार्टून रेडी झाले आहेत। आमची परत फेरी चालली होती तलासरीला। फोन आला मग बहिणीचा, तर तिला थोडं बरं नव्हतं म्हणून मला आता तिकडे तलासरीला जाऊन यायचं आहे, तर आम्ही तयारी केली। आजचा ब्लॉग निसर्गरम्य वातावरणातून प्रवास ब्लॉग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी तुमच्यासाठी एक छोट्याशा गावातील खूप असं सुंदर दृश्य दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा या निसर्गाचा आनंद घ्या। बघा किती मस्त दिसते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवीगार अशी झाडं, शेतं आणि स्वच्छ हवा, हे सगळं प्रवास अधिकच सुंदर बनवते। चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया या निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव। तर बघा, प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर त्या प्रवासातील प्रत्येक दृश्य अनुभवणं म्हणजे खरं प्रवासाचं सौंदर्य आहे। आणि आता अशा या पावसाळ्यात तर ते अधिकच सुंदर होतं। तुम्ही बघतच असाल बघा, रस्त्याला जाताना छोट्या छोट्या वाटा आणि दोन्ही बाजूला हिरवीगार अशी शेतं आणि झाडांच्या सावलीत जाणारा हा रस्ता खरंच खूप सुंदर दिसतंय। आणि बघता बघता बघा आम्ही येऊन पोचलोय हायवेवर। हा आहे नॅशनल हायवे। तर इकडे पाऊस नव्हता, आम्ही निघालो तेव्हा म्हणजे तिकडे मागे लागला आम्हाला पाऊस आणि इकडे पाऊस नव्हता। आंबेसरीला पाऊस होता आणि इथं दापचरीला आल्यावर बघा इथं ट्रॅफिक किती लागली। इथं कसा चेकपोस्ट आहे, मग इथं खूप ट्रॅफिक असते, बघू शकता तुम्ही। आणि मध्येच मग परत आम्हाला अजून पाऊस लागला आणि वातावरण बघा किती मस्त ढगाळ वातावरण। हे बघा मंडळी, किती सुंदर हिरवळ आहे। इथलं दृश्य पाहून खरंच मन एकदम प्रसन्न होतंय। जे खूप दिवस घरात राहून आपल्याला ते अचानक असं बाहेर पडलं, तर मग वातावरण बघून आपल्याला खूप आनंद होतो आणि हिरवगार, त्याच्यातच अधूनमधून जर पाऊस आला तर ते अजूनच मन खूप आनंदी होतं। वाऱ्याने डोलणाऱ्या पिकांना पाहून असं वाटतं की निसर्ग आपल्याशी संवाद साधतोय। डोंगरांची उंची आणि छोटे छोटे वाहणारे नदी नाले, नदीचं शांत वाहणारं पाणी आणि आकाशातील सूर्यकिरण, हे सगळं मिळून प्रवासात एक जादूच निर्माण करते। शहराच्या गडबडीत ही शांतता कधीच अनुभवायला मिळत नाही। प्रवासात अशी दृश्य दिसले की थकवा आपोआप दूर होतो।
तर मंडळी, हे बघा गाव, तुम्हाला मी मागे सांगितलं एक गाव दाखवणार आहे, तर हे आहे जामसेत। खूप छान वाटलं मला इथे। आम्ही इथं थोडा वेळ बसलो, नाश्ता वगैरे घेऊन आले होते, ते केला आणि मग थोडी मस्ती बापूंनी केली, खेळले ना, मग इथून परत मग निघालो आम्ही। खूप छान गाव वाटलं, म्हणजे खूप छान मला इथं वाटलं। थोडा वेळ आम्ही इथं बसलो, बघा नदी वाहते आहे आणि इथं रिक्षा गाड्या वगैरे धुवायला घेऊन येत असतील लोक, दिसले आजूबाजूला 2-3 आणि खूप छान वाटलं। पण इथं थोडा धोका पण मला वाटतो, कारण की बघा रोड आहे मधून आणि नदी वाहते आणि तो काही जास्त उंच बांधलेला नाही हा पूल, त्याच्यामुळे पावसाळ्यात म्हणजे आता कसा पाऊस होता तेव्हा तसा पाऊस असेल तर मग फुल भरून वाहत असेल तर मग धोकाच आहे। म्हणजे रस्ता पार करायचा असेल, लोकांना बाजारात वगैरे काय आणायला जायचं असेल तर धोकाच आहे। पण थोडा वेळ तरी आम्ही इथं थांबलो तर बरं वाटलं मला। तर मंडळी, हा होता आजचा आमचा प्रवास म्हणजे फक्त प्रवासच नव्हे तर प्रवासात मिळणारे अनुभव, आठवणी आणि निसर्गाची साथ हीच खरी मजा आहे। आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात। तोपर्यंत